ए आमची गाडी धुवून झालेली आहे. हा ए नाटक आहे ह्याची पूजा बघ ना कसं आहे. हा करू दे करू. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मानव देवकोटे आणि मी महाराष्ट्र भाऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. सकाळचे वाजलेत 9:30 पावणे 10. तर आज आहे दसरा. तर दसऱ्यानिमित्तच तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि विजयादशमीच्या पण खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही चालले गाडी वगैरे धुवायला, कारण गाडीच्या वगैरे पूजा वगैरे करायच्या आणि आमच्या सायकलची पण पूजा करायची नाही करच्या. तर आम्ही सायकलची वगैरे पूजा वगैरे करणार आहे. तुझी सायकल धुवायची आहे ना? हा ऊन लागली का? चल घेऊन खाली चल पटकन. चला लवकर खाली घेऊन चला. या चहा पिऊ आणि मग खाली जाऊ. या काय रे मी नाही येत सायकल धुवायला. मग तू जा ना, तू जा. मी नाही ना. तुझी सायकल धुवे. दर शॅम्पू तुझा, दर शॅम्पू. चल चल सायकल धुवायची, पूजा करायची लवकर. चल. मी कशाला येऊ आता? मी नाही येत रे बाळा. कुठं जायचंय? कुठं जायचंय? चला मग पटकन लवकर चला. मी नाही येत रे बाळा. ते चल. आमची गाडी धुवून झालेली आहे. हा का नाही पाणी? आहे ना, घे ना, मार. त्याची आमची सायकल आणि गाडी धुवून झाली आमची. आता पूजा करायची. ए बस कर, चल बस कर. अरे सगळं पाणी खाली सांडलंयस ना? आहे का पाणी त्याच्यात? चल चल. जर बोलू मम्मीला पटकन जा. ए ए चले ए शायनिंग. ए चाम त्याने आता देतो का सायकल? आम्ही तर पूजेसाठी सामान वगैरे घेतलाय हे बघा. आणि सगळीकडे आज मॉल आहे पिरंगुटमध्ये, आहे का? सगळीकडे आहे ना, सगळं फुलांनीच सगळं भरलेलं आहे. फळवाले पण फुलाचा धंदा टाकून बसले सगळे. तर सगळ्यांनीच फुलांचं सगळं धंदा टाकले बघ. आपट्याचे पालं. चाम हे जायचं का रे मला? ए ए नाराज तू महाराज. हा काय रे चाम? काय बाबाला काय सांगलेलं आहेस? हा बाबाला सांगतोय चाम की नळा असं नाही सोलायचं. काय म्हणतो बाबा? होय तुलाही शहाणा झालायस का रे नाटक्या? चला बाबा, झालं तुमचं? बाबा आलेत घरी. तर आमचे छोटेसे आहे ना, म्हणजे माझ्या कामाचे साहित्य वगैरे त्याची पूजा वगैरे चालू आहे. इकडं आईला वगैरे हार वगैरे घातलाय हे बघा. आणि आता पूजा करून घेतो गाडीची वगैरे, नाही का? चला. देवीची मधल्या बोटानं लावणे कुंकू. काय त्या लावायचं पलीकडच्या.
हं? ये पूजा कर ये. शूज काढ सक्षमला बोलवा, त्यांना नाही करत ना. मी सायकल हार बांधतो असं बांध ना, कसं बांध वास माझ्यासाठी बांध नारळ कुठे? हा ए नाटके याची पूजा बघ ना कसं आहे. हा करू दे वाव गुड गुड करा आता. थोडा तर आमच्या गाडीची वगैरे पूजा झाली आणि बघा आमचं मना डार्लिंग आमची कशी दिसते एकदम बारीक. म्हणजे इकडे बघ एवढा आणि चाम आणि माझा चेहरा काळा दिसायला लागला यार. आज मीच खराब दिसायला लागलो थोडं आहे का काय माहित. तर आम्ही आत्ता चाललोय मामीच्या घरी. आमची पूजा वगैरे झाली आता चालले. हा ना चाम वर बघ चाम ठेव हाय कर. मित्रांनो काल आम्ही ना भैयाला कपडे घेतले होते नाही का. ते भैयाला ना थोडंसं मोठे दाटे होते त्यामुळे आहे ना त्याला जरासं फिटिंगमध्ये घेऊन येतो नाही का. आता त्याची एक्सचेंज करायला आले. तर चला परत एकदा जुडिओत आलो आम्ही. चला जुडिओत आले आणि आज चालले आता आम्ही जुडिओमध्ये एक्सचेंज करा. हीच पुरगी आहे बघा ती हीच पुरगी आहे. हिनं कपडे असे आणले आहे बिचारायला. वेलकम नाही करणार का जुडिओवाले काय नाही. फर्स्ट भाग होत आहे ना पॅन्ट कितीची साईज आहे किती आहे साईज तुला 38 ही किती आहे 38 आहे ना. सगळ्या साईज 38 पासून स्टार्ट होते इथं. बाबू कसं वाटते. तर मी ना शेरवानी घातली आहे. मला वाटलं की कसं तरीच फडतू दिसेल नाही का. तर असं वाटायला भारी दिसायला आहे का हो हाय का छान वाटते. जुडिओमध्ये 17 परफ्यूम मारून झाले नाही का. उगं मारले अंगाचा वास येते म्हणून आणि छी करायली आहे. भैया पण बघ चल हे चल मारायला तिला डेमोसाठी दिलं म्हणजे किती बी नाही लावायचं भाऊ कळलं का. जुडिओ काउंटर कसा आहे. तर आम्ही आता चाललो एक्सचेंजला. मला कसं वाटतं शेरवानी भाऊ कसं वाटतं शेरवानी काय वाटतं ना. माझं काही घेणं नसते बरं का. तरी मी आहे ना चेक करायला आणले कपडे तरी बघू ठीक आहे. माझं काही घेणं देणं ट्राय करायला काय खर्च आहे. ट्राय करू ना. काल पण आणतो का आणि आज पण. चला मी ट्राय करतो मग दाखवतो. तर भाई मी आज हा शर्ट ट्राय केलाय. भारी वाटते बघा शर्ट एकदम स्मूथ वाटते. गाडी घातल्या नाही काय साईड समोर दाखवतो पण हा ना भारी दिसायला मला लागतो समोर. कसं वाटतंय हा शर्ट छान वाटतंय ना. ब्लॅक मध्ये पण ट्राय केलं हे बघा आहे का. ब्लॅक मध्ये पण छान दिसते एकदम बॉडी बिडी खतरनाक वाटायला लागले आहे का. ब्लॅक मध्ये पण प्राइस किती आहे काय माहिती बघावं लागणार आहे पण एकदम भारी वाटते राव आहे का. एवढं गारठ आहे नाही तर एसी लावून असं वाटतं की झोपावंच झोप यायला लागली. बघा हा शर्ट कसा वाटतं आहे का. कसा वाटायला बॉडी बिडी दिसते अशी
नाही का बॉडी बिडी दिसते खतरनाक. मी काही कपडे घेतलं नाही आणि भैया अजून आहे ना चेक करते. बागा इथं बसली आमची वाट बघत. भैया अजून आला नाही, चेंजिंग रूममध्येच गेला आहे. बघा जुडे पण बाहेरचं वातावरण तर दिसतं. हा ना बाबू. बाबू तुम्ही कपडे घाला, मला बोर करा. मला पण झोप यायला लागले माहिती आहे बाबू. तर आम्ही कपडे तर एक्सचेंज केले आहे आणि तरी पण भैयाचं मन भरलं नाही आहे का. चल बाबू आपण खाली जाऊन चेक करू. ह्याला काय बघून ये रे तू झालं आम्हाला सांग नाही का बाबू. तर आम्ही कपडे चेंज करून म्हणजे एक्सचेंज केलेत आणि आता खाली चालू आहे की बाबूला काहीतरी घ्यायचं म्हणून. चला आमचं एक्सचेंज वगैरे करून झाले आणि काही कपडे परत आम्ही घेतले बघा. तर आत्ता निघतोय घरी कारण की वातावरण मला का झालं. आम्हाला जायचं आज टेकडीवर दिवी तिथं नाही का भैया. तर आमचं जुडिओमधून झालं कपडे घेऊन झालेलं आहे. तरी हे बघा जुडिओ बघू शकताय तुम्ही. अशी काय ढकलायला 399 रुपयाला आहे. तर आमचं शॉपिंग वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही दमले. आता भैया किंवा भागू भागूच आरती म्हणतो. भैया किंवा भागू आहे ना मला ना काहीतरी स्वीट खाऊ घालणार आहेत. आईस्क्रीम वगैरे काहीतरी ज्यूस. तर भैयाचं तर तोंड उतरलेच आईस्क्रीम म्हणल्यानं. हां तर भागू हाय खुश की भैया चारवणार आहे नाही ना भागू. ठीक आहे आता भैया चारवणार आहे मग. मी आईस्क्रीम चालवतो, भाजीला वडापाव ठीक आहे. बाबू गरीब आहे. बाबू आईस्क्रीम आणि वडापाव काही करतो भाजी आणि माझं पोट भरा फक्त आहे काही नाही. मला लागले भूक आहे ना बाबू. आमच्या बाबूचं अजून रील्स बनवणं चालूच आहे आणि मी कसा दिसतोय कालिया गुंडा. बसायला सोय पाहिजे होती नाही करे म्हणजे भारी वाटलं असतं नाही. हा ना. तर अजून यांचं मन भरलं नाही. मला असं वाटतंय की बाबू की तुम्हाला इथनं नाही हवा आता कारण तुम्ही परत जाचाल म्हणजे अजून नाही का. आणि आपलं जायचं आज टेकडीवर नाही का. आज टेकडीवरचं कॅन्सल होऊ नये बाबा. मला तर असं वाटतं बरं का लास्टचा दिवस आहे काय. तर आम्ही आज आहे ना देवीला वगैरे जाणार आहे. आता इथून गेलं ना की फ्रेश वगैरे होणार. मामी वगैरे येणार, मनीषा पातळी सगळे दिनेश वगैरे सगळेजण आहे ना. आम्ही चाललो आता टेकडीवर. तिकडे एक आई आहे नाही देवी आहे नाही का. देवीची मूर्ती आहे तिथं आम्ही पूजाला वगैरे जातो. दरवर्षी जातोय तर यावर्षी पण चालले. तर चला आम्ही आता तुम्हाला तिथलं देवी वगैरे दाखवतो. बुका म्हणून आम्ही आता आहे ना आईस्क्रीम खायला आलो. हे बघा आणि देणारे मानकरी हे दोन आहेत भागू आणि हो. यानं पिशवीत आईस्क्रीम टाकलाय बघा. घेतोय वडापाव आणि बाबू वडापाव घ्यायचा. बाबू काय वाटतंय बरं वाटते का तुझी. तर आम्हाला भूक लागल्यामुळे आम्ही आता वडापाव खातो नाही का. भैया आणायला गेलाय. बाबून आईस्क्रीम चालली आता भैया वडापाव चालू. मी आणला वडापाव. भैया थँक्यू भैया. या तुम्ही पण खायला. भैया कोणी घेतलंय बाबू का तू घेतलायस का. बाबू तू काय घेतलीस. किती वेळ झालं आता पटकन वडापाव खायचा. आम्ही चाललोय घरी. हा काय रे मीटर बसवायचं बसू ना आता उद्या. तर आम्ही चाललोय घरी. लय थकलोय आणि दमलोय पण जास्त. त्यामुळे ना बागू जाम. मामी कसा वाटला मी माझा लुक. कशाला यायला वय. मी बी तेच म्हणलो भाई आता सोयाबीन निघ काढायचं आपल्याला. त्याच्यावर झाकायला भारी आहे म्हणलं मी त्याला. तर आम्ही निघालोय आता घरी. सॉरी वरी चालले देवाला टेकडीवर. हे बघा आमचे माणसं खाली थांबलेत सगळे.
कशा नटलेत सगळ्याजण. जाऊ दे ना, सगळे छान दिसाला वहिनी, भारी दिसाला. परी तेव्हा 2 बोटं करायली आहे. आमच्या कलर सगळ्यात छान दिसालेत. बाबू तू काय असं घातलेस आज, तू छान दिसा. मित्रांनो आम्ही चालले आता टिकडीवर देवीची नाही का तिथं पूजा वगैरे असते आणि जत्रा असते. त्या जत्रेला आम्ही चालले सगळेजण, सगळी फॅमिली चालली, पुढं पण आहेत सगळेजण. आणि मग बाबू वहिनी छान दिसालेत म्हणा. भैया डॉन चला चला चला. तू कशी नटली आहे परी. हे बघा परीची कटिंग केलंय का ते बघा, ओल्ड पिक्चर मध्ये असतात बघा तशी हेअरस्टाईल झाली आहे परीची. ते पॉपकट असायचं बघा ती. हे बघा आमच्या, वाव छान दिसाली परी. ओळखलीस का मला? मी खाटी मटण घेऊन येतो बघ. आमची बघा गॅंग कशी आहे सगळेजण. आणि आमच्या भैयाची ताटपत्री बघा कशी आहे. वहिनी हो आम्ही काय बघायचं का भैयाला? ते बघा ती दोघं बहीण भाऊ कसे चाललेत. माम हे बाबू हे काय रस्ता झाडत चालले. चला म्हणा, आणले फोन तुझा. मनी पण छान दिसले, केस कट केल्यामुळे भारी दिसले. वहिनी तुम्ही पण कट केलाय का? मग बरं झालं गाडी घेतली नाही बाबा. चांपा चिमी इकडे बघ, चिमू असं का. वाव पाहिलं आमचा रिक्षा टिकडीवर जायचं. टिकडीवर चिमू आमची परी बघा कशी नॅचरल ब्युटी आहे परीची. आमच्या एका रिक्षात 7-8 जण बसत आहेत म्हणा. आम्ही बायकांना सगळ्यांना रिक्षानं पडलो. मी दिनेश आणि भैया आहे ना PMTनं चाललोय. हा एक 5 किलोमीटर लेन आहे ना, 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर त्याच्यावरती आता आम्ही बसनं चाललो. तर चला आमचे माणसं भेटले सगळे बघा. गर्दी तर लय आहे नाही का. मग आम्ही पूजेचं ताट वगैरे घेतले. तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे का. जगदंबेचे फोटो आहे ना, हे बघा किती छान काढले, रांगोळीत काढलेले आहेत काढलेत नाही का. काढणाऱ्याला खरंच थांबले. पूजे आरती होत आहे नाही का.
बागू शाळेतली आठवण आली का नाही? तर झाली आहे आणि चालले बाहेर म्हणजे गोटी सोडायला चालले नाही का मागायला काय माहित बरं का असं किती वेळ ते झालं. बागू काय मागायल्यास असं हा असं म्हणजे चाम चाम. आम्ही सगळे दर्शन घेतले. दर्शन घेऊन नाश्ता करणार नाश्त्यासाठी वगैरे घ्यायला लागले ते आता खादाडू मेंबर सगळे काय का एडा बाई पुढं बघ परे हे बघ परे तिकडे बघ काकाकडे बघ इकडे बघ हे बघ. एक महाराज आले ते महाराजांचं नाव माहिती नाही म्हणून आपली मम्मी काढतो आहे का. तर आमचं फोटोशूट वगैरे चालू आहे आता आणि सगळे नाही ना ए बसले देव का ओय हाय करा हाय हाय हे बघा इकडं इकडं पुढं पुढं एडा बाई तेव्हा आमची पश्चिम परीला बसवा ना. परी तुला बसायचंय का? तुला बसायचंय का? पहिला बसवा ना मामी. हा जाम हॅलो आमचं वगैरे बसून झालेलं आहे आता आम्ही भैया आम्ही आता ना मोठ्या आकाश पाण्यामध्ये बसायचं सगळेजण बाहेर कसं वाटत आज येतो आज आम्ही तिकीट काढायला बाबी एक पाणी अलग अलग हो आम्ही तिकीट काढले चला चला चला. तर आम्ही तिकीट काढले सगळे हो चला उडून जायचं. कसं वाटतंय बसून भैया बागू काही चाललंय का का मामी नाही तिथे घेऊन बसले सायली. तर आम्ही चाललोय आता वर आकाश पाण्यात बसायला बघा. हा तर आम्ही चाललोय सगळेजण या चला. आमची गँग येते आणि आम्ही चालले आता वरती बसायला. सगळेजण आकाश पाण्यात बसायला चालले हो चला. बसले हे चला पटकन या थांबा या जण सगळेजण या भैया आपण दोघं बसू. मग आरती आणि बापू वहिनी भाग्य आणि म्हणे दिनेश आणि त्यांची बाची. हा तर आमची गँग बसत आहे आता. ठीक आहे हा बघ तू आणि बघ बरं चालते चालते तुम्ही असं करा. तर दिनेश आणि पातळी तर गेले ते बघा बसायला. आता आम्ही 6 जण राहिले. ऑल द बेस्ट या. ओ माय गॉड फुल झाले म्हणते फुल झालं म्हणते. आम्ही आता आमच्यात आम्ही बसायला चाललो होतो पण फुल झालं नाही का. हे लांब थांबा इकडे येऊ नका. आणि भैया बसलेत हे बघा. भरपूर जागा आहे रिकामी. भाई आम्हाला बसू दे ना तिथं आता. आता इथे घे आता इथे घे जाऊ तुम्ही दोघी चला. आता बाबू आणि मित्र त्या दोघीला बसू दे. आम्ही लय वेळ जाऊन थांबलो आता मी त्याच्यात बसणार आहे.
हो थांबा जरा थांबा. खाली आहे खाली आहे. पुढचा घेऊ आपण पुढचा घेऊ या. अरे पण तुला पण लाईन होती का नाही पलीकडे. चल घे यार याच्यात बसा तुम्ही दोघी याच्यात बसा त्याच्यात. चल चल बाबू चला. अरे बाकी तर आम्ही सगळेजण बसले. मनीषा पण बसले आहे. तर असं ही झालं नाही का एका तिघ जण नाही म्हणलं त्याने म्हणून आम्ही दोघं जण आणि मी एकटाच बसले. राजा आहे बघा हाय का असा पाय बी फाकूया का कसं आहे वरती आले बघा की अई शपथ हे बेकार वाटतंय आणि एकटाच आहे बरं का मी. किती वाटायला लागले मी मोबाईल ठेवणार आहे आणि ना कॅन्सल करणार होतं तिकीट कारण मी एकटाच बसले. मी कोणच नाही असं मनीषा आणि भैया वरती गेल्यात आणि मी एकटाच बसले ना का. हे बाबू त्यांनी खाली आहेत माझ्या. डेंजर वाटते नाही राव वरतून आहे ना. आता आले लेवलला. मनीषा कुठे आहे मनीषा कुठे आहे हे बघा. बागू आणि आरती इतकं वर आले मी एकटाच वर आले आणि कुठे आहे ती बागू. हा बाबू आहे तरी कर. लय वर आले आता आम्ही. अई शपथ रडायला लागली. ओ माय गॉड. हे बघा बिहायला लागली आता. आरती बिहायला लागली आणि बागू नाही भेट. बागू उलट्या करशील. शपथ हे पडायला लागलं यार बाबू. शपथ ओ माय गॉड. ओ शपथ शपथ हे बघा बागू आरती बिहायला लागल्यात. शपथ लय डेंजर आहे भाई. ओ माय गॉड ये बघा आले बघा ही जोडी आले बघा. रस्ते नाही का लय डेंजर बाय. ये देखो आरती तर वाकडून बसले नाही का. ओ माय ओ बापरे एकटाच बसलाय मी म्हणून मला भीती पण वाटायला लागली. भाई बस कर ना यार चक्कर यायला लागली. कारण सगळे भियायला लागलेत नाही का. लय डेंजर फिरते बरं का. बागू उलट्या होतात काय भाई. उलट्या व्हायला लागल्या त्यांना. उलट्या ही पोरगी तरी येडी झाली यार. मला बागू दिसतच नाही. हे बघा आले बघा कसं वाट. बागू तुम्हाला दाखवतो. बागू कसं वाटतंय. उलटे होते का उलटे. तुम्हाला अवस्था दाखवतो थांबा. बागूची अवस्था कशी आहे ती खालीच आहे. इथं आहे आईला कशाला थांबवलं राव. भारी एकदम खतरनाक वाटत होतं यार. लय भारी वाटत होतं. आणि इकडून ना लाईट नाही लावल्या. होय उडी मारा दोघी पण. ती दोन येडे कुठे आहेत काय कळना झाले राव. कुठं बसलेत कुठल्याच भाड्यात बसलेत काय. त्यांना उतरवलं वाटते नाही ना. हाय भाई असं दिसतंय ती काय. ए बागू कसं वाटलं बागू. हा ना मला वाटलं बिहीन काय की वाटलं. हे दोघी बघा कसे तो आपल्यावर थांबले बघा सगळेजण आहे का. बागू कसं वाटतंय बघा भाई. ओ माय गॉड लय वरती आले मी. एवढं घाण वाटत होतं का नाही. लय असं म्हणजे नाही का. मला वाटतं भैया आणि मनीषा उतरलेत का. त्या घरी उतरतात खाली दिसतंय का तुम्हाला. भैया आणि मनीषा उतरतात नाही का. एवढं घाण भीती वाटत होती ते बघा. मामी दिसतात का तुम्हाला बघा. हे चाप हाय ये आम्ही घुमलो. बागू आणि चांप सॉरी भैया उतरलेत ते बघा.
आहे का हे बघा ए भागू तो चाम बघ. चला माझी उतरायची आता. मजा आली बसून आणि भारी पण वाटलं आणि खरंच खूप भारी वाटलं बरं का. कारण भीती पण एक वाटत होती आणि मी एकटाच होतो बसून. हा तर आम्ही उतरले सगळेजण कारण भारी वाटलं नाही का. पहिल्यांदा किती वेळांदा बसलेस बाबू तू? किती वेळांदा बसलेस तू? तर याच्या म्हणजे एवढ्या मोठ्यात आम्ही कधी बसलो नव्हतो नाही का. छोट्यामध्ये बसले आणि पहिल्यांदाच मी पण बसले मोठ्यामध्ये. एक्सपिरियन्स आपला भारी होता का नाही. करत एवढं डेंजर फिर होता का नाही भाई. वहिनी कसं वाटलं मग एक्सपिरियन्स सांगा तुमचा? अरे मला एकट्यालाच बसवलंय. रडलायस का रे? हा काय रे बघा. होय भैया का रडलायस? पण भैया आमचा रडलाय कारण की त्याला भीत. तू पहिल्यांदाच बसलायस का मग? हा चांपला आमच्या गाडीवर बसायचं आता. ए मने तुला कसं वाटलं ग? मनीषा तुला कसं वाटलं? चला आता आम्ही निघतोय. परत बाजार करायचा आहे आम्हाला. हा हे बघा किती मोठं आहे. हा हे म्हणायचं एनर्जी डाऊन झाली म्हणून आम्ही ना सगळ्यांना काय करू माहिती आहे टी व्ही वगैरे घेतली सगळ्यांना. तर आता आम्ही झाली सगळी घरी. एमटी आली आहे. चला आता आम्ही घरी चालू. असा होता आमचा डेली ब्लॉग. तर आम्ही दसऱ्या दिवशी ना आई तिकडं तुळजाभवानीच्या मंदिरावर फिरायला गेलो आणि आकाशी पाळण्यात परत जुडिओमध्ये वगैरे गेलो. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जाता ना बेल आयकॉन प्रेस पण करा. चला टाटा बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, घ्या काळजी.